एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे जरा शारीरिक वजन वाढले, जरा शारीरिक वजन कमी कर पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो खूप करतो, पण मी त्यांना शब्द देतो माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल. पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल तेव्हा हा माझा लढा जो मी आता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील. आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील लढलास बरं का. आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.